नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सरिता। स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू। चला तर मग आता वेळ झाली आहे, कामं करून सगळं तयारी झाली आणि आम्हाला जायचं आहे बाहेर म्हणजे जायचं आहे गावाला। आधी गेलो होतो आम्ही इथे नगरपंचायतमध्ये। आता आमच्याकडे ना राशन कार्ड आहे, इथे आम्ही जिथे राहतो तिथे राशन कार्ड काढायचं होतं, रहिवासी दाखला हवा होता। आता ह्या डॉक्युमेंट्ससाठी सगळं मलाच करावं लागतं, म्हणजे मिस्टरांना वेळच नसतो की आपलं काम आपणच करायचं। मग चला, मग छोट्या बाळाला घेऊन तर जावंच लागत होतं, म्हणून म्हटलं आपणच जायचं, आपण काम आपलं करायचं। कारण की डॉक्युमेंट्स हे आता खूपच म्हणजे आधार कार्ड हे बदलवा, हे ते करा, हे करा, हे सगळे काम आपल्यालाच करायचे असतात। म्हणून मलाच जायचं असतं आणि मलाच करायचं असतं, नाहीतर मग काय कामं मिस्टरांना वेळच नसतो। शिफ्टच अशा असतात त्या जॉबच्या, तर त्यांना वेळच मिळत नाही। म्हणून म्हटलं आपणच जायचं आणि आपण केल्याशिवाय होणारच नाही। कारण की एकतरी जण असं असतं घरामध्ये की त्याला समोर जाऊन काहीतरी करायचं असतं आणि समोर जाऊन केलं नाही तर आपण काहीच करू शकत नाही। समोर जाऊन म्हणजे समोर काहीच करूच नाही शकत जीवनामध्ये, तशा टाईप होऊन जातं। तर म्हटलं चला आपणच जायचं ना, करून टाकायचं। मग गेलो होतो नगरपंचायतमध्ये। त्यांनी इतकं मला म्हणजे घुमवल्यासारखं केलं, छोट्या बाळाला घेऊन फिरवल्यासारखं केलं। 5 वाजता गेले होते तर 6 वाजून गेले, कारण की त्यांचं काम कसं आहे थांबत थांबत करायचं आणि आपलं काम म्हणजे कसं बाळाला घेऊन थांबत ते होत नाही माझ्याच्यानं। पण मिस्टरांना मला सोडून दिलं आणि मग तिथे घराजवळच्या आम्ही पहिले राहत होतो त्या ताई वगैरे राहत होत्या, मग त्यांच्या घरी गेलो, तिथे थांबलो थोडा वेळ, त्यांच्या घरी नाश्ता वगैरे केला आणि मग अजून नगरपंचायतमध्ये आलो। मग काम वगैरे झालं, सगळंच झालं आणि मग घरी येताना थोडा वेळ अजून बसलो होतो, तर ते सर सांगत होते की तुमचं काम होऊन जाईल, आता तुम्ही काही येऊ नका। त्या सरांना खूप धन्यवाद, कारण की त्यांनी आम्हाला इतका त्रास दिला, कारण की एक डॉक्युमेंट्स नव्हतं, झेरॉक्स नव्हती, असं नसो तसं नसो, इतकं म्हणजे घुमवलं त्यांनी आम्हाला का खूपच। मग त्याच्यानंतर होता भावाच्या घरी 7व्या महिन्याचा कार्यक्रम, कारण की वहिनीला झाले आहेत 7 महिने कंप्लीट आणि माझ्या बाळाला पण 7 महिने कंप्लीट झाले आणि त्यांना पण 7 महिने कंप्लीट झाले। तर म्हटलं चला 7व्या महिन्याचा कार्यक्रम होता, तर त्यांच्या घरी जायचं होतं। मग त्यांच्या घरी गेलो, तर असं डेकोरेशन आम्ही केलं होतं। कसं वाटलं ते तुम्ही सांगा। त्याच्यानंतर 7व्या महिन्याचा कार्यक्रम चालू झाला। त्यांची साडी वगैरे, त्यांचा मेकअप छान होता आणि माझ्याकडे वेळ तर राहत नाही, कारण की माझ्याकडे मोबाईल असतो, तर दुसरा मुलगा म्हणतो मला मोबाईल दे आणि मुलाला बघता बघता हे बघा। बरं झालं होतं आई वगैरे आली होती, तर आईला मुलाला बघितलं आणि मी तिला ओवाळणी वगैरे केली, तिचं औक्षवण केलं आणि बघा छान असं सगळ्यांनी म्हणजे छान असं पद्धतीने त्यांचा कार्यक्रम पार पाडला, बघू शकता। खूप छान अशा पद्धतीने ही माझी दुसरी बहीण, खूप छान पद्धतीने मोठी बहीण वगैरे सगळे आम्ही आलो होतो। छान असे गाणे वगैरे झाले होते, छान वाटत होतं कार्यक्रमामध्ये। असंच आम्ही सगळेजण मिळून कार्यक्रमामध्ये गेलं तर सगळ्यांना छान वाटतं। ते बघा छोटीशी आमची आनंदी मामीला तिच्या म्हणजे छान असे कुंकू लावत आहे। मामीला मी टिक्का लावतो, तिची मम्मी लावत आहे, तर ती पण लावत आहे। चला मग कार्यक्रम केला। कार्यक्रमामध्ये त्यांच्या घरी राहिलो थोडा वेळ आणि जास्त लोक नव्हते बोलवले, आम्हीच होतो पाहुणे, तर चांगला कार्यक्रम झाला। आणि असंच छान असा कार्यक्रम म्हणजे झालेला पाहिजे, त्याच्यासाठी हे बघा ओवाळणी करायची असते लहान मुलांना, आई जे करत असते तेच लहान मुलांना करायचं असतं। आता यांच्या घरी पण छोटा पाहुणा येणार आहे, आता पाहुणा येणार की काय कोण येणार, चला मग भेटूनच। हा बघा माझा छोटा मुलगा आईला बघून आईजवळ पण त्याला बसायचं नाही। आता गाणे वगैरे म्हणणारे आत्या आली आहे, आता ती आत्या गाणे वगैरे मग छान असा आम्ही नाश्ता वगैरे केला आणि एक रात्र त्यांच्या घरी मुक्काम केला। छान असा कार्यक्रम पार पडला। चला मग आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।